नमस्कार. रिसेंटली एक जुनी केस मला आठवली, जी मी काउन्सिलिंग केलेलं होतं, ज्याच्यामध्ये एक माझा जवळचा नातेवाईक आहे, ज्याला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं होतं. 2-3 राउंड तो भरतीसाठी गेला आणि तो भरती झाला नाही. तो भरती झाल्या नसल्यामुळे जी त्याच्या मनावर जी ताण दिसत होता, जी नाराजी दिसत होती, ती इतकी विलक्षण होती की त्याने प्रॅक्टिस सोडून दिली, रनिंग करणं बंद करून दिलं, व्यायाम बंद झाले आणि नंतर तो एकदम नाराज राहायला लागला. आणि मग त्याचं मी एक दिवशी काउन्सिलिंग केलं. ते काउन्सिलिंग केल्यानंतर काही दिवसातच म्हणजे विदिन 2 मंथ्स तो पहिल्याच अटेम्प्टला भरती झाला. आज तो सैन्यात चांगल्या पदावर आहे. तर त्यावरनं हा मुद्दा आठवला की का नको, की असे बरेच आपले खेड्यापाड्यातले गरीब मुलं असतील किंवा काही अशी जुनूनी मुलं असतील, ज्या मुलांना भरती व्हायचं आहे पण त्यांचं लवकर भरती होऊन सिलेक्शन होत नाहीये. अशा लोकांसाठी आपण व्हिडिओ का बनवू नये. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. आजचा आपण पॉईंट घेत आहोत की पहिल्याच अटेम्प्टमध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सैन्यात भरती कशी होऊ शकता. तर बघा काय आहे, आपण आपल्या प्रॅक्टिकल सोल्युशन मॅटरनुसार आपण प्रत्येक प्रश्नाकडे 2-4 अँगलने पाहतो, ज्याच्यात सायकोलॉजिकल, फिजिकल, इकॉनॉमिकल या गोष्टी असतात. याच्यातही आपण ते लागू करतोय, ज्याच्यात सायकोलॉजिकल, फिजिकल याच्यावर जास्त महत्त्व आहे. इकॉनॉमिकल विचार केला तर सध्या भारताची परिस्थिती अशी आहे की इथं मिलिटरीत जाणं कंपल्सरी नसल्यामुळे जनरली ज्यांची इकॉनॉमी कमी आहे किंवा ज्यांच्या डोक्यात देशसेवेचा जुनून सवार आहे, असेच लोक सैन्यामध्ये भरती होतात. इकॉनॉमीमध्ये खूप काही बोलण्यासारखं नाही आहे, सायकोलॉजी, फिजिकलमध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे. बघा काय आहे, पहिल्यांदा आपण सायकोलॉजिकलवर चर्चा करू. होतंय काय राजा हो, जेवढे कोणी तुम्ही मुलांना ज्यांना भरती व्हायचं आहे ना, तुमचं कुठेतरी प्रॉब्लेम मनातून तयारीचं येत असावा, असं मला वाटतं. बघा काय होतं की ज्या वेळेस तुम्ही भरतीला जातात, भरतीला सिलेक्ट होत नाही, तिथून जेव्हा तुम्ही घरी परत येतात ना, ते परत आल्यानंतर जो एक अपमान तुमच्या मनात झालेल्यासारखं जो बिहेवियर तुमचं असतं, ते बिहेवियर तुमचं तुम्हालाच आतून खात असतं. असं नाहीये की त्या अपमानामुळे फक्त तुमचंच नुकसान झालेलं असतं. जेव्हा तुम्ही घरी परत येतात आणि शेजारी पाजारी तुमच्या आईवडिलांना विचारतात का हो याही भरतीला सिलेक्ट नाही झाला का, त्यावेळेस जेव्हा नकार द्यायचा असतो ना, तेव्हा त्यांच्या मनाची जी घालमेल असते ती तुम्ही समजून नाही घेऊ शकत आहे. ती घालमेल तुम्हाला लवकरात लवकर समजून घ्यावी लागेल आणि कुठंतरी तुम्हाला पेटून उठावं लागेल. काय होतंय की तुम्ही भरती न झाल्यामुळे तुम्ही प्रत्येक भरतीला जाऊन तुम्ही परत जेव्हा घरी रिटर्न येतात ना, हा एक फेल माणूस आहे किंवा हा फक्त काही कामाचा नाहीये, गावात फक्त फिरतो, मोकळा टुकारक्या करतो. बरं, तुमची गंमत अशी झालेली आहे की बऱ्याचशा मुलांना इतर दुसरं सुद्धा काही येत नाही. त्यांच्या डोक्यात एकच खूळ असतं की मला सैन्यात भरती व्हायची. म्हणजे ना ते शेती कामाचे आहेत, ना ते दुसऱ्या कुठल्या कामात येत आहेत आणि ना ते भरतीमध्ये सिलेक्ट होत आहेत. म्हणजे साध्या भाषेत तुमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार किंवा टुकार म्हणून पाहिलं जातं. फक्त हेअर कट करून, फक्त मिलिटरीसारखे कपडे घालून किंवा फक्त मिलिटरीचे स्टेटस तुमच्या व्हॉट्सअपला ठेवून तुम्ही मिलिटरीत भरती होत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की जर तुमची परिस्थिती गरिबीची असेल, त्याच्यात तुमच्याकडे शिक्षण पाहिजे तेवढं नसेल की तुम्ही दुसरीकडे कुठेतरी चांगल्या पदावर काम करणार असाल किंवा तत्सम या गोष्टींमधून तुमच्या मनात एकच खूण असेल की मला आता फक्त मिलिटरीत भरती व्हायचंय, पण कुठंतरी तुमची मानसिकता कमी पडते आहे, तर अशा ठिकाणी मी म्हणतो तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे की ज्या मार्फत तुम्ही लवकरात लवकर भरती होऊ शकता. बघा, तुम्ही भारी भारी स्टेटस ठेवतात, असे एकदम दाढी बिडी वाढवलेली असते, कट्स केलेले असतात, मस्तपैकी शूटिंग करून घेतात, तिथं खाली कॅप्शन येतं, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं किसी और की नहीं सुनता. माझं म्हणणं असे, राजे एकदा कमिटमेंट करूनच टाक. तू कमिटमेंट केल्याशिवाय भरती होत नाही. तुला उठता बसता रात्रंदिवस जोपर्यंत मिलिटरीचे भरतीचे स्वप्न पडत नाही आणि ते करण्यासाठी मी काहीही करून कोणत्याही थराला मेहनत घेईल, ती मेहनत जास्त करून शारीरिकच आहे राजा. ज्या शारीरिक मेहनतीच्या बळावर तुला तिथं जायचं आहे, तेवढीच मेहनत तुला घ्यायची आहे. ती शारीरिक मेहनत घेण्यासाठी तुला आधी तुझी मानसिक बळकटी फार महत्वाची आहे. तुझं बोलणं चालणं हे फक्त मिलिटरीबद्दल असावं, तुझं मोबाईलमध्ये पाहणं हे फक्त मिलिटरीबद्दल असावं, वाचणं, अभ्यास करणं हे सुद्धा मिलिटरीसाठी असावं आणि तुझ्या चर्चा, तुझी मित्रमंडळी हे सुद्धा मिलिटरीसाठी असावे.
त्या सगळ्या संगतीतून तू स्वतःला त्या वातावरणात टाक, ज्याच्यात तू स्वतःशी तुलना फक्त दररोज याचीच करणार असशील की आज मी किती काम केलंय आणि उद्या मी किती याच्यापेक्षा जास्त करणार आहे. हे एकावर एक थर रचल्याशिवाय तू मिलिटरीत भरती होऊ शकत नाही. पोकळ गावात फिरत बसायचं, नुसतं स्टेटस ठेवायचे, नुसतं हेअरकट करायचं, तुम्ही मिलिटरीत भरती होऊ शकत नाही. आता जर तू एकदा मनापासून ठरवून त्या गोष्टीत उतरायचं ठरवलेलंच असलं तर मात्र तुला मिलिटरीत भरती होणं सोपं आहे. आता आपण दुसऱ्या अँगलला हात लावतोय, तो म्हणजे फिजिकलमध्ये काय होतंय की 2 पॉईंट आपण काढतोय की पहिला ऑन द फील्ड आणि दुसरा बिफोर द फील्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही भरतीला जातात तेव्हा त्या जागेवर काय असतं, तिथं तुमचं काय फिजिकल पाहिजे आणि तुम्ही भरती व्हायच्या अगोदर तुमचं काय फिजिकल पाहिजे. त्या अगोदरच्या काही फॉर्मॅलिटी गोष्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा, तुमचं तिथं मेरिट राहील, रिटर्न पेपर होतो, ग्राउंड होतं, त्या ग्राउंडमध्ये मग तुमचं 1600 मीटरचं रनिंग होतं, तुमचं झिगझॅग काय असतं ते रनिंग होतं, तुमचे 10 चिनअप होतात, 6 फुटाची तुम्हाला लॉंग जम्प करायची असते, तुमचं फॉर्म वाईज तुमचं हाईट वेट वगैरे होतं, नाक कान दात साफ वगैरे आहे का सगळं चेकअप केलं जातं. साहजिक आहे तुमचं इंटरव्ह्यू होतो, तुम्ही भरती होतात. ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला यूट्यूबला कुठेही मिळून जातील. पण बिफोर द फील्ड तुम्हाला जास्त करून कोणत्या 2 गोष्टी आढळतात, तर त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, एक आहे चेस्ट आणि दुसरं आहे रनिंग आणि चेस्ट ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडून आहेत. बघा, चेस्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे, चेस्टसाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला सूर्यनमस्कार, पुशअप्स, अनुलोम विलोम आणि प्राणायाम हे करायचे. याच्यातला जो अनुलोम विलोम आणि प्राणायाम हा घटक आहे हा तुम्हाला रनिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पळताना तुम्हाला जास्तीत जास्त ऑक्सिजनची गरज पडते. त्या ऑक्सिजनच्या गरजेसाठी तुमच्या फुफ्साची ताकद ही खूप जास्त पाहिजे आणि जर तुमच्या फुफ्साची ताकद तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्हाला प्राणायाम, अनुलोम विलोम हे करण्याशिवाय पर्याय नाही. फक्त पुशअप करून तुम्ही तुमच्या फुफ्साची ताकद वाढवू शकत नाही. त्याच्यातही एक ट्रिक आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही करायची की नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. दुसरी गोष्ट अशी येते की तुम्ही त्या ठिकाणी रनिंग करताना किंवा रनिंगमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॅलन्स डाएट पाहिजे, तुमचं प्रोटीनस आहार पाहिजे. परिस्थिती गरिबीची असेल तर डाळवर्गीय आहार तुम्ही जास्तीत जास्त घेतला पाहिजे. आता रनिंगच्या बाबतीत तुम्हाला बिफोर द फील्ड म्हणजे तुम्ही भरतीला जाण्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे त्याच्यातलं सांगतो की आता तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. बघा, प्रॅक्टिस करताना महत्त्वाच्या काही गोष्टींवर लक्ष ठेवा. फक्त जोरात पळणे किंवा खूप वेळेच्या आत पळून दाखवणे या गोष्टीला तेवढं महत्त्व नाही आहे जेवढं महत्त्व तुम्ही ते किती सहज पार केलं याला आहे. बरेचसे मुलं जोरात पळण्याच्या नादामध्ये अचानक क्रॅम्प येऊन जागेवर थांबून जातात, बॅलन्स त्यांचा ढासळून ते पडून जातात, पायात पाय अटकून ते पडून जातात. अशाने तुमचं सिलेक्शन लगेच जागेवर कॅन्सल होऊन जातं. म्हणून सुरुवातीपासून तुम्ही अगोदर स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग आणि रनिंग हे 2 टप्पे त्याचे पाळा. दोघांची प्रॅक्टिस ही दररोज झाली पाहिजे. एकही दिवस तुमची सुट्टी नाही पडली पाहिजे. जर तुमची एक दिवस सुट्टी पडली तर दुसऱ्या दिवशी, समजा आज तुम्ही जर का 5 किलोमीटर रनिंग केलेली असेल आणि दुसऱ्या दिवशी जर तुमची सुट्टी पडली तर तिसऱ्या दिवशी तुम्ही 5 किलोमीटरने सुरुवात करा असं नाही, तुम्ही 2.5ने सुरुवात करा. कारण एक जरी दिवस तुम्ही सुट्टी केली तरी तुमचं शरीर हे सायलेंट रेस्टिंग मोडला येऊन जातं. म्हणून दररोज तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस करावीच लागणार आहे आणि दररोज तुम्ही स्वतःला कोणत्या 2-3 गोष्टींवर पारखायचं आहे. पहिली गोष्ट की तुम्ही तुमचा वेळ कमी करायचा आहे, दुसरं स्टॅमिना वाढवायचा आहे, तिसरं अंतर वाढवायचं आहे, चौथं स्पीड वाढवायचं आहे. म्हणजे ह्या 4पैकी कोणतं तरी एक रोज तुम्ही ओव्हरकम केलेलं पाहिजे. आज जर तुम्ही 10 मिनिटात रनिंग कंप्लीट केलेली असेल 5 किलोमीटरची तर उद्या तुम्ही ती 9 मिनिटं 45, 40, 35 असं कमी कमी करत ती केलेली पाहिजे. किंवा मग तुम्ही आज 5 किलोमीटर रनिंग केली, दुसऱ्या दिवशी तुम्ही ती 5.5 केली पाहिजे. किंवा आज तुम्ही ज्या वेळेच्या आत तुम्ही अंतर पार केले त्याच्यात स्पीड अजून वाढवायचं आहे. असं स्वतःला तुम्ही ओव्हरकम केलं पाहिजे जेणेकरून तुम्हीच तुमचा स्टॅमिना वाढवत जाणार आणि तुम्हीच तुमचं स्वतःचे रेकॉर्ड मोडत राहणार. जेणेकरून
हा जो जुनून तुमच्या डोक्यात सवार राहील हा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, की आज मी इतकं केलंय, उद्या मी इतकं करणार आहे, परवा मी इतकं करणार आहे. हे जे तुम्हाला तुम्हाला पुन्हा पुन्हा मोटिवेट करत राहील ते तुमची रनिंग बंद पडू देणार नाही. म्हणून मोटिवेशन फार महत्त्वाचं आहे. रोज ती जर तुम्ही गोष्ट करत राहिले, रोज तुम्ही फक्त एकच ठरलेलं अंतर, रोज तुम्ही एकच ठरलेला स्पीड असं जर करत राहिले तर तुम्हाला एक बोर्डम येईल. त्या बोर्डममुळे काय होईल, तुम्हाला ते करायला कंटाळा येईल. त्याच्यामुळे तुमचे टार्गेट्स तुम्हीच तोडायचे जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन दररोजच्या दररोज मिळत राहील. पुढचा मुद्दा येतो स्ट्रेचिंगचा. स्ट्रेचिंगमध्ये काय आहे की तुम्हाला यूट्यूबमध्ये बऱ्यापैकी काही व्यायाम भेटून जातील की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग कशी करायची हे सगळं माहिती मिळू शकते. पण मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्याच्यामध्ये योगा तुम्ही टाकाच. योगा तुम्हाला फ्लेक्झिबल ठेवेल आणि स्ट्रेचिंगसाठी योगा इतकं बेस्ट कुठलंच नाही आहे. योगा ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या मसल्सला क्रॅम्प्स होऊ देणार नाही. त्याच्यामध्ये योगा आहे, बटरफ्लाय आहे, हँड टू टू म्हणजे हाताने आपण पायाचे अंगठे पकडणं आहे. तुम्ही स्टँडिंगला पकडा, सिटिंगला पकडा. साईड स्ट्रेचिंग आहेत, अप्पर लिम स्ट्रेचिंग आहे, चेस्टच्या स्ट्रेचिंग आहेत, मांडीचे आहेत, पोटरीचे आहेत. जेवढ्या जास्तीत जास्त स्ट्रेचिंग तुम्हाला करता येतील तेवढ्या करा. अर्धा तास तुम्ही स्ट्रेचिंगला घातला तरी चालेल, पण स्ट्रेचिंग केल्याशिवाय रनिंग करू नका आणि रनिंग करून आल्यावर सुद्धा स्ट्रेचिंग केल्याशिवाय बंद करू नका. एक पॅटर्न करून घ्या की कोणत्या स्ट्रेचिंग तुम्ही करणार आहात, त्यानंतर किती वेळ करणार आहात, त्यानंतर तुम्ही किती रनिंग करणार आहात, त्यानंतर तुम्ही परत किती स्ट्रेचिंग करणार आहात आणि ते किती करणार आहात. हे सगळं तुम्हाला एक पॅटर्न बनवावा लागेल. तो पॅटर्न मात्र तुम्ही पाळायचा, त्याच्यात थोडे थोडे बदल करत राहायचे स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी. पुढची गोष्ट ब्रीदिंगमध्ये काय आहे की एक लंग कॅपॅसिटी तुम्हाला वाढवायची आहे. प्राणायाम, अनुलोम विलोम, मेडिटेशन या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यात कुंभक एक प्रकार आहे. श्वास आत घेणे, तो थांबवणे, पोट ढिलं सोडणे आणि थोडा वेळ जितका तुम्हाला तो थांबवता येईल थांबवणे आणि त्यानंतर तो हळूच तोंडाने सोडणे. घेताना नाकाने घेणे, सोडताना तोंडाने सोडणे. या गोष्टीने काय होईल की तुमची लंग कॅपॅसिटी इतकी स्ट्रॉंग राहील की ज्या वेळेस तुम्ही पळणार आहात, धावणार आहात, अशा वेळेस तुम्हाला जो जास्तीचा ऑक्सिजन लागतो तो थोडा सुद्धा कमी पडणार नाही जर तुम्ही मनापासून या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस केलेली राहील तर. पुढचा पॉईंट येतोय ऑन द फील्ड. आता बघा, तुम्ही मनापासून तयारी केलेली आहे, तुम्ही सगळ्यांची प्रॅक्टिस मनापासून केलेली आहे. आता तुम्हाला ऑन द फील्ड रनिंग करायची आहे. काय होतं की जनरली एक तर अर्ली मॉर्निंग किंवा दुपारच्या वेळेस ते करतात, तर त्याला जाण्याच्या अगोदर काही गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. जसं की तुम्ही रनिंगला जाण्याचे एक 20 मिनिटं अगोदर जेव्हा तुम्हाला बोलवतील, तुम्हाला माहिती की आता आपल्याला बोलवणार आहे, त्याच्या 20 मिनिटं अगोदरच तुम्हाला थोडंफार पाणी प्यायचं असेल तर ग्लासभर पाणी प्या, पण त्याच्यात ORS टाका. ORS एक नॉर्मल आहे, कुठेही इलिगल नाही. ORS प्या. ORSने काय होईल, तुमची बायोकेमिस्ट्री एकदम स्टेबल राहील. महत्त्वाची गोष्ट. दुसरं की 20 मिनिटं अगोदर तुम्हाला काय तुमची हायजेनिक गोष्टी असतील, टॉयलेटला जायचं असेल, लघवीला जायचं असेल, जाऊन या, जेणेकरून नंतर तुम्ही एक्स्ट्राचं पाणीही पोटभर प्यायचं नाहीये की तुम्हाला लघवी लागेल ऐन वेळेस किंवा तुम्हाला पोटामध्ये ते पाणी असेल तर तुम्ही पडताना ते खूप हालेल आणि तुम्हाला पोटदुखायचा त्रास चालू होऊन जाईल. त्यापेक्षा 20 मिनिटं अगोदर तुम्ही लिमिटेड पाणी पिणे, ORS पिणे, बाहेर जाऊन येणे आणि जास्तीचं पाणी पिणं टाळणे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतील. ते जे 20 मिनिटं आहेत ते 20 मिनिटं तुम्ही जो आतापर्यंत पूर्ण पॅटर्न शिकून आलेले आहेत, ज्याच्यात तुमचं बिफोर रनिंगचं जे स्ट्रेचिंग आहे ते तुम्ही तिथं लगेच सुरू करायचं आहे. तुमचं जे ब्रीदिंग पॅटर्न आहे ते तुम्ही तिथं लगेच सुरू करायचे आहेत. आता तुमचं ब्रीदिंग कंप्लीट करून झालं, स्वतःला मोटिवेट करून झालं आणि महत्त्वाची गोष्ट जो प्राणायाम आहे तो तुम्हाला रेग्युलर केलेल्या प्रॅक्टिसचा प्राणायाम आता ऑन द फील्ड काय मदत करणार आहे का, तो तुमचा जो स्ट्रेस लेवल आहे ती कमी करणार आहे. ज्याच्यात तुम्ही जोरात श्वास घेतात, जोरात श्वास सोडतात, नाकाने घेतात, तोंडाने सोडतात. ह्या ब्रीदिंग पॅटर्नमुळे तुमचा स्ट्रेस कमी राहील. तुम्हाला त्या ठिकाणी धावण्याचं जे टेन्शन प्रत्येक मुलाच्या मनात असतं की मी सिलेक्ट होणार आहे की नाही, ते टेन्शन तेवढं येणार नाही. म्हणून आता स्ट्रेचिंग झालंय, ब्रीदिंग झालंय, आता तुम्ही ऑन द फील्ड उभे आहात.
आता तिथं उभे राहताना सरळ साधं उभं राहू नका, डायरेक्ट रनिंग पोझिशनमध्ये उभे राहा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शक्यतो फ्रंट लाईनमध्येच उभं राहण्याचा प्रयत्न करा. जर फ्रंट लाईनमध्ये उभं राहता येत नसेल आणि मध्ये तुम्ही उभे राहिले असाल तर कुठेतरी कडेने उभे राहा, एक तर आतल्या कडेला एक तर बाहेरच्या कडेला, जेणेकरून कड्यापासून खूप जवळही नको, कड्यापासून खूप दूरही नको. एकदा का तुम्ही कड्याची बॉर्डर तोडली तर तुम्ही बाद ठरतात, म्हणून तुम्ही थोडंसं कडेला राहा. पण जेव्हा तुम्ही रनिंग पोझिशनला त्या ठिकाणी आहात त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत तुम्ही इकडं तिकडं कोण काय बोलतंय याच्यावर मुळीच लक्ष देऊ नका. जे कोच तुम्हाला वॉर्निंग देत आहेत, जे कोच तुम्हाला सूचना देत आहेत, त्यांच्या सूचना मनापासून ऐका. आणि त्या सूचना ऐकताना ते बऱ्याचदा ट्रिकी बोलतात, ज्याच्यात ते बोलता बोलता मोटिवेट करता करता अचानक गो बोलून देतात. अशा वेळेस ज्यांनी ते गो पटकन ऐकले ते पळायला लागतात, ज्यांनी ते गो ऐकायला 2 सेकंद 3 सेकंद लेट झाले किंवा इतर पळतायत मग पळायला सुरुवात केली ते लोक जागेवर धडपडतात, बरेचसे तिथं जागेवर पडून जातात, बरेचसे लेट होतात. ती चूक तुम्ही करू नका. म्हणून पहिल्या लाईनीत उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे, रनिंग पोझिशनला उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे, गोकडे लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, शिस्तीत पळणं जेणेकरून तुम्ही एकमेकांच्या पायात पाय अडकवणार नाहीत हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पुढे फ्रंट लाईनमध्ये राहण्याचा फायदा काय होतो की तुमच्या पुढे कोणी धावत नसतं. जर तुमच्या पुढे कोणी धावत नसेल तर तुम्हाला पळायला जागा मोकळी असते, जेणेकरून काही अडथळा जर नसेल तर तुम्ही फ्री माइंडेड पडू शकता. जर तुम्ही मध्ये राहून गेले तर मात्र तुम्हाला पुढे जे पळतायत त्यांच्या पायात पाय अडकायला नको, मागून जो येतोय त्याचा धक्का लागायला नको, या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. अशा वेळेस झिगझॅग पॅटर्नमध्ये पळण्याचा प्रयत्न करून स्वतःला पुढे काढण्याच्या प्रयत्नात एकमेकाच्या पायात पाय अडकून घेऊ नका. म्हणून सांगतो, कडेपासून थोडं जवळ जर तुम्ही रनिंग करत असाल तर बऱ्याचदा मंडळी धावताना मधल्या फ्लो काढत जातं आणि तुम्ही कडेने पुढे निघून जाऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तिथं पाळल्या तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पळण्यासाठी सुरुवातीचा जो वेळ आहे तो खूप जोरात घ्यायचा असतो, जेणेकरून जरी तुम्ही मध्ये असले पण तुम्ही जर जोरात धावले तर बऱ्याचशा लोकांना तुम्ही मागे सोडून आलेले राहाल. पुढे काहीच लोक राहतील, ते काहीच लोकांमध्ये तुम्हाला पळण्याला अडथळा येत नाही आणि तुम्ही एकसारखं स्थिर पळत राहिले तर मात्र तुम्ही लवकरात लवकर तुमचं ठरलेल्या वेळेनुसार तुमचं अंतर पार करतात, तुमचं सिलेक्शन होऊन जातं. पुढं मग तुम्हाला लॉंग जंप वगैरे आहेत त्या गोष्टीचीही तुम्ही प्रॅक्टिस रोजची करून ठेवायची आहे. असं नको व्हायला की थोड्यासाठी हुकलं म्हणून ज्या ज्या तुमच्या पॅरामीटर्समध्ये तुम्हाला बसायचं आहे ते पॅरामीटर्स आधीच तुमचे कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही तिथं जाण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुमचा रनिंगचा वेळ हा तुम्ही पूर्ण केलेला हवा, तुमचं लॉंग जंपचं अंतर तुम्ही पूर्ण केलेलं हवं, इतर ज्या काही झिगझॅग ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या पूर्ण केलेल्या हवा, चिनअप जे आहे ते ठरलेल्या वेळेत तुमचे झालेले हवे. ही पूर्ण प्रॅक्टिस झाल्याशिवाय भरतीला जाणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. थोड्यासाठी हुकलं हे प्रत्येकाचं वाक्य असतं, ते थोड्यासाठी नसतं, ती खूप सारी मेहनत अगोदरची कमी पडलेली असते म्हणून ते थोड्यासाठी हुकलेलं असतं. ते थोड्याची किंमत खूप सारी असते. म्हणून सांगतो, फील्डमध्ये उतरण्याच्या अगोदर स्वतःला खूप घासून घ्या, खूप मेहनत करा, मोटिवेटेड राहा, तो अपमान आठवा, ती परिस्थिती आठवा, ते गावातलं जन आठवा आणि मग ठरवा की तुम्ही किती मनापासून उतरतायत. एकदा तुम्ही मनापासून उतरले तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि मग तुम्ही म्हणायला मोकळे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. अपेक्षा करतो हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल आणि जे कोणी माझ्या मित्रांना मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे त्या सगळ्यांसाठी हा माझा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल. तुम्ही लवकरात लवकर मनापासून उतरा, प्रॅक्टिस करा, सिलेक्ट व्हा आणि मला कॉमेंट करा. जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.